हॅलो. श्री महर्षी वाल्मिक चषक चोपडा पर्व दुसरे 2026 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. हॅलो. आजचा या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाचा सकाळच्या सत्रातील हा तिसरा सामना. आतापर्यंत दोन सामने अतिशय रंगतदार आपल्या समोर झाले. तिसरा सामना सुरू होतोय. दोन फलंदाज आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत आलेत. मात्र विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला की एक एक्स्ट्रा प्लेयर मात्र कमेंट्री बॉक्स जवळ आलेले आहेत. धन्यवाद असेल दोघही अतिरिक्त खेळाडूंचे. प्लेइंग 11 दिली नाही इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने. प्लेइंग 11 योगेश सर एक मिनिट. प्ले. लेग साइडच्या दिशे टाकण्याचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकून केली आहे. सामन्याची सुरुवात अतिशय वेगात गोलंदाजीची सुरुवात केली आहे. न्यू इंडियन आणि अनेर वॉरियर्स या दोन संघांमध्ये होणारा हा सामना. अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला एफर्ट म्हणावा लागेल कारण माहिती आहे विकेटचं महत्व. परिपूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न थोडेसे अपूर्ण पडले. निश्चितच जर हा झेल झाला असता तर आपल्याला हा झेल आज संध्याकाळपर्यंत आपल्या इंस्टाग्राम हँडल लाईव्ह विजन चॅनलवर देखील ते बघायला मिळाला असता. प्रयत्न परिपूर्ण होते. एक धावेच्या मदतीने धावफलक सुरू झालंय. मात्र मोठा फटका वन बाउन्स सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते. 5 धावा झाल्यात. तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार झाला होता. मात्र बघूया आता कशा प्रकारे अजून पुढील 3 चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्या दरम्यान मिळेल एक धाव. एका धावेच्या मदतीने षटक देखील पुढे जात आहे. धावसंख्या झाली आहे 6. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी कल्पेश. बघूयात कशा रीतीने पुढील 2 चेंडू हाताळतोय. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेट केला आणि एकदम सॉफ्ट हँडेड सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक हलत ठेवलंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा. आदित्य मात्र स्ट्राईकवर असेल. बुंद्यात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून दिलाय. सिंगल धाव मात्र मिळतीये. सिंगल धावेच्या मदतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील झालंय समाप्त. धावा झाल्यात 8. बिनगडी बाद.
आता मात्र बघूयात पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज झालाय दीप बाविस्कर. बघूयात कशा रीतीने पॉवर प्लेचं शेवटचं षटक हाताळलं जात आहे. 8 षटकांचा हा सामना, त्यामधील 2 षटक असतील पॉवर प्लेचं, त्यातील दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलेत दीप बाविस्कर. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेऊन सिंगल धाव घेतली जाते. निश्चितच फलंदाज मात्र स्वतःशी नाराज आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू होता, पाहिजे त्या दिशेला हा फटका खेळू शकले असते, 6 धावा मिळवू शकले असते, मात्र सिंगल धाववर समाधानी व्हावं लागेल. अतिशय चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार कल्पेश कडनं होतोय, मात्र पाहिजे तसं कनेक्शन कल्पेशने अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवलं नाहीये आणि झाला देखील नाहीये. प्रयत्न परिपूर्ण होतोय फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा आता मात्र फसवलं गेलंय. झेल बाद होत आहेत कल्पेश. 9 धावांवर पहिला मोठा झटका लागतोय. अतिशय चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. ज्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलं त्याच दिशेला होती आहे गोलंदाजी आणि फलंदाज झालेत मात्र झेलबाद. 9 धावांवर पहिली विकेट आली आहे. आपण जर निश्चितच बघितलं तर या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जे लाभलेत अण्णासो आमदार चंद्रकांतजी बळीराम सोनवणे मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेत. त्यानंतरच डॉक्टर परिष्कित बाविस्कर, नगराध्यक्ष महानगरपालिका अंमळनेर सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर, या स्पर्धेत दिले जाणारे चमचमत्या ट्रॉफींचे स्पॉन्सर सरपंच गोरगावले बुद्रुक, त्यानंतरच खुशाल एकनाथ कोळी कोळंबा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावले जाणारे सिक्सरचे स्पॉन्सर असतील. तदनंतरच मंगल इंगळे, या स्पर्धेमध्ये लगावले जाणारे बाउंड्री स्पॉन्सर असतील. त्या दरम्यान हलक्या हाताने खेळून दिलाय, लेग साइडच्या दिशेला जात आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच 4 धावा राहिला असत्या, मात्र 1 धाव वाचवली आहे आणि स्वतः संघ मालक मात्र आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. आणि बघा, ज्यांनी चेंडू अडवलाय ते स्वतः संघ मालक आहेत आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण या विभागात ड्युटीला देखील आहेत. आता मात्र चांगला फटका बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला टोलवून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा फलंदाजाला मिळेल. 4-4-4. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, स्पीड थोडासा वाढवला गेला. निर्धाव चेंडू टाकून झालाय दुसऱ्या षटकाची सांगता. 16 धावा झाल्यात, 1 गडी बाद आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. बघूयात आता मात्र सर्कल ओपन असेल, कशा रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत फक्त ज्या एंडने फलंदाजी होतीये, निश्चितच ते एंड फक्त हवेच्या ओघात राईट हँड बॅट्समॅन साठी बेनिफिट एंड आहे. किती धावा चोरल्या जातील बघूयात, कारण यानंतर 2 षटकांनंतर एंड मध्ये देखील होईल चेंज. कैलास गोलंदाजी मार्कवर आहेत, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, मात्र एकही विकेट मिळाली नाहीये. वैयक्तिक दुसरं संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय. सिंगल धाव घेतली जाते. ही एक मात्र चांगली बाब असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी की सिंगल धाव त्या ठिकाणी थांबत नाहीये. सिंगल धावा वारंवार येतात, प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव येते. एक मोठा फटका येतोय, त्या दरम्यान धावांचा ओघ मात्र चालू आहे. पुन्हा एकदा
बॅट फिरवली गेली मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलंही कनेक्शन झालं नाही. टप्पा घेऊन सरळ चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातात. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत कैलास. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले तर एक नवीन फलंदाज आदित्य मात्र स्ट्राईकवर असेल. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस लेगच्या त्या दिशेने चेंडू सरळ चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल 4. या चौकाराचे प्रायोजक असतील श्री मंगलभाऊ इंगळे. आणि बघा या स्पर्धेत मात्र एक वेगळं पारितोषिक ठेवलं गेलंय. 6 षटकारांना पारितोषिक ठेवले जातात. विकेटांना पारितोषिक ठेवले जातात. इथे मात्र 6 बॉलमध्ये 6 चौकार मारल्यावर संपूर्ण स्पर्धेमध्ये 1100 रुपये रोख पारितोषिक फलंदाजाला दिले जाणार आहे. मात्र 6 बॉल 6 चौकार मारावे लागतील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फटका तेवढा पाहिजे प्रॉपर नव्हता. निश्चितच 6 धावा. इथे मात्र षटकार येतोय. फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल केला गेला पाहिजे तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. हवेच्या ओघात चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल षटकार. निश्चितच बाउंड्री लाईनला मात्र परिपूर्ण उंच असं बॉडी लँग्वेजचा क्षेत्ररक्षक उभा आहे. मात्र जजमेंट चुकली. त्या दरम्यान पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण योगेशच्या माध्यमातून झालंय. सिंगल धाव येतीये. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावा झाल्यात 28. मात्र तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल आणि आदित्य आता मात्र लईत फलंदाजी करताना दिसतोय. निश्चितच चौकार षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. सिंगल धाव मात्र थांबत नाहीये. आता बॅट फिरवली गेली वेगात. पुन्हा एकदा चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. मात्र फलंदाज असेल अमोलच्या बॅटमधून आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने षटक झालाय पूर्ण. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. धावा झाल्यात 34. आता मात्र विचार करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणाला गोलंदाजी द्यायची. कारण सिंगल धाव आणि चौकार षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीयेत. निश्चितच जर 11.33च्या सरासरीने धावा येत राहिल्या तर 91 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. मात्र या एंडनी हे शेवटचं षटक असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहेत. हितेंद्र अतिशय चांगल्यारीत्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र वाईड बॉल. एक अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवतात. थोडीशी मदत करतायत फलंदाजी करणाऱ्या संघाला की सिंगल धाव आम्ही वाईटच्या स्वरूपात देखील. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका. 2 धावेचा प्रयत्न असेल मात्र सिंगल धाववरच समाधानी झालेत. छत्तीस धावा सिंगल धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये झालेत. निश्चितच आज शनिवार आणि उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस म्हणजे एंटरटेनमेंट डे रविवार. या 2 दिवसांच्या मात्र सुट्टींचा परिपूर्ण उपयोग करतात आहेत. पुन्हा एकदा चांगला बुंद्यात टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकून हितेंद्र मात्र गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतात आहेत. जर आपण सकाळपासून बघितलं तर आज मात्र विविध मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. उद्या देखील अशाच प्रकारची गर्दी मैदानाच्या आतमध्ये दिसेल. आता मात्र समोरच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स चेंडू सरळ चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात चांगला बॅकअप म्हणावा लागेल. निश्चितच 4 धावा वाचवल्यात. बॅकअप नसता तर 4 धावा मात्र मिळाल्या असत्या.
बॅटची लागलाय टो, सिंगल धाव मात्र येते निश्चितच. देखा कही और बॉल गया कही, ही मात्र स्थिती फलंदाजाची देखील झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्यात 39. आता मात्र भिरकावून दिलाय चेंडू, सरळ चाललाय सीमारेषा पार. इथे मात्र संधी होती निश्चितच. जर एफर्ट थोडासा अजून जास्त लावला असता तर झेल मात्र झाला असता. प्रयत्न परिपूर्ण झालाय, हवेचा ओघ तिथे आहे. षटकाराने मात्र षटक संपलंय. धावा झाल्यात 45. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. हे 4 षटक जर आपण बघितलं, 1 विकेट आली खरी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हे 4 षटक झालेत. आता मात्र बॅटिंग एंड देखील चेंज होईल. बघूया ज्या प्रकारे बॅटिंग एंड होईल चेंज, त्याच प्रकारे देखील सामन्यात देखील होईल का चेंज. गोलंदाजी करणाऱ्या संघाला संधी असेल आता मात्र कमबॅक करण्याची, कारण ज्या खेळाडूंचा सामना नसेल आणि ज्यांना जेवण करायचं असतील त्यांच्यासाठी जेवण मात्र चालू झालंय. कृपया लवकरात लवकर जाऊन जेवण करून घ्यायचंय. या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रात ज्यांनी आपल्याला फूड स्पॉन्सर म्हणून लाभले आहेत, श्री स्वप्नील कोळी PSI बीड घोडगाव, श्री भगवान कोळी API मालेगाव खामखेडा, श्री सागर ठाकरे रिया पेवर ब्लॉक चोपडा, श्री हेमंत प्रकाश वाणी प्रकाश प्रोव्हिजन गलंगी, या 4 मान्यवरांच्या माध्यमातून फूड स्पॉन्सर आपल्याला दिलं गेलंय. निश्चितच बॉलिंग एंडकडनं मात्र पहिली सिंगल धाव येते. योगेश गोलंदाजी मार्कवर आहेत. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी षटक क्रमांक 5. आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरला चेंडूने दिलाय. चकमा, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चार, या 4 धावेच्या मदतीने अर्धशतक मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचं झालंय पूर्ण. अनेर वॉरियर्स अर्धशतकावर येऊन थांबलेत. 50 धावा झाल्यात. संधी असेल न्यू इंडियन संघाला देखील कमबॅक करण्याची. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय. निश्चितच हवेच्या ओघात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आपण जर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक जर मारतात आहेत, बॅटीला चेंडू लागतात आहेत, तर उलटे सुलटे फटके मारून आपले विकेट गमावण्यात कोणताही अर्थ नसतो. या दरम्यान बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र आदित्य यांनी स्ट्राईकवर आमंत्रित केलंय अमोलला. आता मात्र भिरकावून दिलाय. बॉडी लाईनला जसा चेंडू टाकला गेला त्याच वेगात देखील बॅट फिरली. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. अमोलच्या बॅट मधनं मात्र आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण जर बघितलं तर 57 धावा झाल्यात. एक चेंडू यायचा या षटकाचा देखील बाकी आहे. अमोल देखील लईत फलंदाजी करताना दिसतोय. मागच्या षटकात देखील एक षटकार आला आणि आता देखील अमोलच्या बॅटमधनं षटकार आलाय. बघूयात कशा रीतीने अमोल शेवटचा चेंडू हाताळतोय या षटकाचा. आता मात्र समोरच्या दिशेला उंच उडवून दिलाय. झेल बाची संधी होती मात्र झेल तिथे सुटलाय. अमोल सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं थोडस महागात पडू शकतं न्यू इंडियन या संघाला, कारण अमोल ज्या लईत फलंदाजी करतोय बॅट आणि बॉल मध्ये चांगलं कनेक्शन होतंय. 2 धावेच्या मदतीने 59 धावांवर येऊन पोहोचलाय संघ. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. इथून मात्र 3 षटक यायचे बाकी आहेत. संधी पुन्हा एकदा असेल न्यू इंडियन संघाच्या गोलंदाजांकडे कमबॅक करण्याची. मात्र बघूयात कशा रीतीने
कर्णधार गोलंदाजांना आमंत्रित करतायत गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा दीप बाविस्कर. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला गेलाय. निश्चितच आज जर आपण सकाळच्या सत्रातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये बघतोय, ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल यामध्ये तेवढं कनेक्शन नव्हतं. बॅटची कळ घेतली गेली होती. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने मात्र धावफलक सुरू ठेवलाय. 60 धावा मैदानाच्या आतमध्ये झाला. पूर्ण एक गडी बाद आहे. ही एक चांगली बाब असेल. अजूनही 9 विकेट मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातात आहेत. आता मात्र दांडी गोल केली आहे. बॅटची इनसाइड एज लागली. चेंडू सरळ एस्टनना जाऊन धडकला. फलंदाज झाले दांडी गुल. या दरम्यान विकेट येते. दुसरा झटका 60 धाव्यांवर लागलाय. आजच्या दिवसातील जर आपण सामने बघितले तर निश्चितच सर्वांचे हृदयाचे ठोके वाढवणारे सामने असतील. कारण पॉइंट टेबल आज मात्र थोडासा खालीवर खालीवर होईल. कोणता संघ पॉइंटने वरती जाईल, कोणता संघ मॅच जिंकून वरती जाईल, कोणता संघ हरल्यावर कोणता संघ पॉइंट टेबल मध्ये वरती जाईल आणि कोणता संघ खाली येईल, यामध्ये देखील पॉइंट टेबल मध्ये देखील चांगल्या रीतीने फेरबदल आपल्याला बघायला मिळेल. आठ जानेवारी पासून हे सुरू झालेले सामने. आजचा तिसरा दिवस आहे. तर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक यांना आमंत्रित केलं गेलंय, पाठवलं गेलंय. फलंदाजीसाठी जबाबदारी दिली गेली आहे. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या एंडच्या ओव्हरी चालू आहेत. आल्या आल्या भिरकवण्याचा प्रयत्न, तेवढं मात्र कॅचचं कनेक्शन नव्हतं. सिंगल धाव घेतली गेली आहे. पहिल्या चेंडूवर आल्याला बॅट फिरवली गेली. त्याच कामासाठी मात्र कर्णधाराने उतरवलंय. हे मात्र इरादा स्पष्ट करतात फलंदाज. आदित्य ओपनिंग पासून फलंदाजी करतोय. 17 चेंडूंमध्ये 31 धावा कुठून काढल्या आहेत. निश्चितच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा बॅट आदित्यच्या मार्फत फिरवली गेली. बॅटची लागली एक कळ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून दीप बाविस्कर मात्र गोलंदाजीसाठी परत जातोय. अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलंय. एक विकेट देखील आली आहे आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. समोरच्या दिशेला उंच उडवून दिलाय. बघूया तर क्षेत्ररक्षक येतात का चेंडूच्या खाली. आणि आता मात्र फलंदाजाचा टिपला गेलाय झेल. आदित्य या फलंदाजाचा संपेल इथे मात्र खेळ. ती बाविस्करची गोलंदाजी जर आपण बघितली तर 2 षटकांमध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत 10 आणि 2-3 महत्वाचे विकेट मात्र घेऊन गेलेत. 2 सेट बॅट्समन यांना देखील आउट करण्यात यश मिळालंय. निश्चितच पहिले 4 षटक फलंदाजी करणाऱ्या संघाने वर्चस्व गाजवलं खरं. आता मात्र बॅटिंग एंड ज्या प्रकारे चेंज झाला त्या प्रकारे मॅच मध्ये देखील थोडासा चेंज झालाय. धाव्यांचा जो ओघ होता तो मात्र मंदावला गेलाय. निश्चितच 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. 61 धावा झाल्यात. 3 गडी बाद आहे. दीप बाविस्कर अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करून 3 महत्वाच्या विकेट त्यांनी मात्र मिळवल्यात आहेत. आता मात्र फलंदाजीसाठी कल्पेश यांना पाठवलं गेलंय. इथून 12 चेंडू हातात आहेत. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. निर्धाव चेंडू टाकून 7वं षटक मात्र गोलंदाजाने केलंय सुरू. योगेश साळुंके मात्र गोलंदाज असतील. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. फलंदाजाला मिळेल मात्र 4-4-4.
निश्चितच आज जर बघितलं आपण सकाळच्या सत्रात एक अर्धशतक आलं. आज मात्र फॉर्म मध्ये दिसतात आहेत दर्शन. दर्शन रायसिंग यांनी देखील अर्धशतक झळकवलंय. निश्चितच आज काहीतरी सेलिब्रेशन करण्याच्या मागे असतीलच. सकाळपासून विचारात होते बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये, मात्र आज अर्धशतक आलंय. बघूयात यापुढील सामन्यात देखील अपेक्षा असेल अशीच काहीतरी कामगिरी करण्याची. स्कोर झाले 66 धावा. अक्को टप्प्याचा चेंडू वाट बघितली. पॉवरफुल स्ट्रोक खेळला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव येते. बॉल महाजन दादा बॉल द्यायचा आहे लवकर. हो 67 धावा. बॉल चेंज होईल. बॉल झालाय थोडासा पंचर. सहासष्ट धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. बॉल फुटला होता त्या दरम्यान डेड घोषित केला गेला. इट्स अ नो बॉल. अडुसष्ट धावा झाल्यात. आता मात्र फ्री हिट चेंडू असेल. बघूयात कशा रीतीने फलंदाज धावा चोरतायत. फ्री हिटचा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र सुरुवात केली आहे अजय. फ्री हिटचा चेंडू होता. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार.
या दरम्यान पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक अतिशय चांगला फटका समोरच्या दिशेला खेळून दिलाय. प्रत्येकच्या बॅट मधनं मात्र इथे चौकार षटकार यायला सुरुवात झाली आहे. पहिली इनिंग आहे. 8 षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. या चौकाराच्या मदतीने 80 धावा. बॅट फिरवली गेली. बघूया झेल होतोय का. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल षटकार. या षटकाराचे प्रायोजक कुशाल आप्पा या षटकाराचे प्रायोजक आहेत. जिथंच अतिशय चांगली फलंदाजी आपण जर बघितली तर प्रतीकच्या माध्यमातून होतीये. आल्या आल्या चौकार षटकार बॅटमधनं येतात आहेत. फॉर्म मध्ये आली आहेत. समोरच्या दिशेला चालून मारण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात हा चेंडू टाकला गेला. हितेंद्र सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहेत. महत्वाचं षटक हाताळतात आहेत. 4 चेंडू झालेत. 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला तगडा प्रहार. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि फलंदाज होईल 1 धाव बाद. वन शॉट. या दरम्यान पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूयात फलंदाज किती धावा घेत आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न. दांडी गुल झाली आहे. फलंदाज झालेत क्लीन बोल्ड. 86 धावांवर पहिला डाव आटोपला आहे. 8 षटकांचा खेळ झालाय. 86 धावा 87 धावांचं आव्हान असेल.
आता मात्र पहिल्या चेंडूवर सन्मान, दुसऱ्या चेंडूवर तगडा प्रहार, फलंदाजाला मिळेल 6. हॅलो हॅलो बघा या दरम्यान झालाय काय, तर हितेंद्र यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली, मात्र पहिल्या षटकात झेलबाद झाले. ज्या जागेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची विकेट गेली होती त्याच जागेवर देखील फलंदाजी करणाऱ्या संघाची पहिलीच विकेट गेली आहे. बारा धावांवर पहिली विकेट आली आहे. एक षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. सागर कोळी यांना मात्र विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी कैलास कल्पेश सोनवणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेत. अतिशय चांगलं षटक हाताळलं जात आहे. दीप बाविस्कर या फलंदाज इथे मात्र काय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन आलाय. 22चा 1 रन निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे, चांगल्यारीत्या हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे,
3 चेंडू आतापर्यंत झालेत, एकच धाव खर्च केली गेली आहे, ते देखील व्हायचे सुरुवात. आता मात्र समोरच्या दिशेला केला गेलाय तगडा प्रहार, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, षटकार. आता मात्र सन्मानाने खेळून काढलाय, निश्चितच षटकार आल्यानंतर एक चांगला चेंडू टाकला गेला, त्यालाच तेवढ्या सन्मानाने खेळून देखील काढलाय. पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली, चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. आता मात्र षटकाराने डील करतात फलंदाज, षटकाराच्या मदतीने षटक देखील दुसरं क्रमांक संपलाय. आणि बघूयात आता मात्र कशी फलंदाजी होतीये, कारण हवेच्या ओघाचा परिपूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण, 25 धावा झाल्यात, एक गडी बाद आहे. अंपायर अभिसर सागर कोडी मात्र तिसरं षटक घेऊन आलेत. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतात आहेत. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे आणि फलंदाज होत आहेत दीप बाविस्कर, मात्र शून्यावर बाद. पहिलेच विचारलं तुला सगळ्यांचे नाव माहिती का तू? हा म्हणे मला. षटकारांचा चौकार नाही विकेटची नाही कशी व्हिडिओ बनवून ऑडिओ लावून त्याच्यामध्ये. संदीप नवीन फलंदाज. आता मात्र लेग साईडच्या दिशेला फटका खेळला गेलाय. मात्र तगडा प्रहार, चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमारेषा पार. कैलास मात्र इथे थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या षटकात देखील 2 षटकार लगावलेत, आता मात्र देखील षटकार लगावतात आहेत. आता मात्र चेंज ऑफ पेस करून टाकलेला चेंडू, वाईट बॉल साठी चेंडू सोडून दिला, मात्र हलकासा चेंडू आजच्या दिशेला वळाला आहे. त्या दरम्यान इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक बॉल यायचा बाकी आहे ना. एक बॉल अजून या षटकाचा यायचा बाकी आहे.
आता मात्र समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय मात्र इथे झालाय काय तर फलंदाज निश्चितच झेलवाद. अतिशय चांगला बॅलन्स केलं गेलं. कैलास मात्र बाद होतात. अतिशय चांगल्या लाईत फलंदाजी करताना दिसत होते. 32 धावांवर तिसरी विकेट आली आहे. मध्ये टाकला गेला. चौथं षटक घेऊन आलेत सागर. वैयक्तिक कल्पेश चौथं षटक घेऊन आलेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिशय चांगला चेंडू बुंद्यात टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतात आहेत. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. बघा मैदानाच्या आतमध्ये आता तर आपल्याला शेवटचे 2 दिवस आहे मान्यवर बघायला मिळतीलच. CPL जय हिंद क्रिकेट क्लब आणि CPL चे अध्यक्ष भगवान नाना, त्यांच्यासोबतच धरतीधन दादू पाटील, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार. मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांना मात्र विनंती असेल की मुख्य मंचावर मात्र बसायचं आहे, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. शनिवार रविवारची सामन्यांची पर्वणी आपल्या समोर कोडी क्रिकेट लीगच्या माध्यमातून केली गेली. आता मात्र अतिशय चांगला फटका ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. तो 3 म्हणलं तो 4 बोल ना. ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 41 धावा झाल्यात. 3 गडी देखील बाद आहे. हॅलो. 4 षटकांचा खेळ मैदानात आहे. आतमध्ये झालाय पूर्ण. 41 धावा झाल्यात. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये होईल चेंज, त्याच प्रकारे देखील फलंदाजी करणाऱ्या एंड मध्ये देखील चेंज होईल. बघूयात या एंडने मात्र धावा बनतायत का. चोवीस चेंडूंमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे.
बघा इथे मात्र पारितोषिक दिलं गेलंय श्यामकांत बाविस्कर यांच्यासाठी एक षटकाराला 100 रुपये. या मॅच मध्ये ते जेवढे षटकार मारतील प्रति षटकार 100 रुपये असतील. मुद्दा 0 आउट झाला. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला, सन्मानाने खेळून दिलाय. आता मात्र रवी गोलंदाजीला आलेत. 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होतीये. संदीप बाविस्कर ऑन स्ट्राईक आहेत. अख्खो टप्प्याचा चेंडू वाट बघितली आणि चेंडूची वाट देखील लावली आहे. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्यात 48. थँक्यू डीजे. त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू रिटर्न दिला गेलाय. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहेत. समोरच्या दिशेला फटका सरळ चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा फलंदाजाला मिळेल 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र या षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील कंप्लीट झालाय. संघाचा 54 धावा झाल्या आहेत. इथून मात्र 20 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. अजूनही या षटकाचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत. चांगल्यारीत्या फलंदाजी होतीये. बघितलं सिंगल धाव घेतली गेली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण यानंतरचा असेल शेवटचा चेंडू. या दरम्यान उंच उडवून दिलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली फलंदाज होतील झेलबाद. श्यामकांत हे होत आहेत झेलबाद. निश्चितच त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं मात्र पारितोषिक वाचलंय 100 रुपये. बघा आता मात्र संदीप सर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 6 चेंडूंमध्ये 3 षटकार केव्हाही मारले म्हणजे 6 चेंडूंमध्ये बॅक टू बॅक हॅट्रिक नसेल पण 3 षटकार आले तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक मुकेश दादा यांच्याकडनं दिलं जाणार आहे. 55 धावा झाल्यात. 4 गडी बाद आहेत. 18 बॉल 32. अजूनही मॅच ऑन आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कारण चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत. काय फटका सजवलाय. चेंडू सरळ गेलाय ऑफसाईडच्या दिशेला सीमारेषा बाहेर. मात्र 17 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट शिल्लक आहे कारण
डावकुरे हाताचा फलंदाज जितेंद्र मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि हवेचा ओघ जर बघितला तर डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी बेनिफिट आहे. समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि ज्या कारणासाठी इम्पॅक्ट जितेंद्र यांना ठेवलं गेलं होतं त्यांना मात्र आता आपल्या बॅटिंगचा इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. या दरम्यान आमच्या पंचांकडनं गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूयात आमचे तिसरे पंच कशा रीतीने हा कॉल देतात आहेत. इट्स अ फेअर बॉल असेल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज जितेंद्र ऑन स्ट्राईक आहे. 16 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. भिरकवण्याचा प्रयत्न, पंचांचे 2 हात झाले समांतर, 1 धाव येते अवांतर. बघूयात पंचांचे पुन्हा एकदा 2 हात झाले समांतर, 1 धाव येते अवांतर. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 63. 4 गडी बाद आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज जितेंद्र स्ट्राईकवर आहे. 16 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अजूनही दोघं संघांकडे संधी असेल. आता मात्र नो बॉल दिला गेलाय. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये हा नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट यानंतर येणारा चेंडू असेल. फ्री हिट बघूयात जितेंद्र कशा रीतीने फ्री हिटचा फायदा घेतात आहेत. निश्चितच जितेंद्र यांच्यासाठी देखील संधी असेल. फ्री हिटचा चेंडू आहे. कशा रीतीने फटका सजवला जातात. कॅपॅसिटी आहे जितेंद्र मध्ये फलंदाजी करण्याची, कारण सकाळच्या सत्रात जर आपण बघितलं तर याच ग्राउंडवर देखील सरावाला कंटिन्यू येत असतात. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस और फुल टोल वसूल केला गेलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार. उमाकांत दादा यांच्या घराकडे हा गेलाय षटकार आणि तेच मात्र चेंडू घ्यायला गेलेत. भिरकवण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे पण नो मॅच लँड मध्ये चेंडू गेला आहे. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. 14 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चांगली फलंदाजी. आता मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. वेलकम बाउंड्री येते. वेलकम बाउंड्रीच्या मदतीने आता मात्र धावफलक पुन्हा एकदा जोराने पुढे सरकलाय.
या चौकाराच्या मदतीने षटक देखील संपलंय. आता मात्र बघूयात पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे जाऊयात. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच जवळपास घेऊन आलेत. मात्र क्रिकेट आहे, मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटला अनिश्चिततावाचा खेळ यासाठीच म्हटला जातो. बघूया ट्विस्ट येतोय का पुन्हा एकदा. पण मात्र जर आपण बघितलं तर जितेंद्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वर आहे. आखूर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बार. षटकार. धन्यवाद डीजे. आपण जर बघितलं तर जितू यांना इम्पॅक्ट ठेवलं गेलं होतं. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला. आता मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. जितेंद्र यांना इम्पॅक्ट ठेवलं गेलं होतं. आपल्याला इम्पॅक्ट ठेवण्याचा इम्पॅक्ट त्यांनी आता मात्र दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. मात्र त्यांना जी साथ दिली गेली आहे ना, वाईड बॉल, एक अवांतर धाव. संदीप सर यांनी 2015 यांचं जर फलंदाजी बघितली निश्चितच चांगल्या रीते फलंदाजी आली आहे. 3 षटकार त्यांच्या बॅट मधनं देखील आले. अतिशय चांगला फटका. झेलबादची संधी आहे. चांगला झेल टिपला गेलाय. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. 14 बॉल मध्ये 32 धावा कुठून काढल्या आहेत. नऊ चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईकला जितेंद्र, 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अजय फलंदाजीसाठी पाठवलं गेलाय. अख्खूर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. झेल सुटलाय. स्ट्राईक वर पुन्हा एकदा जितेंद्र आपल्याला दिसेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. बघूयात षटकाराने सामना फिनिश करतोय का. निश्चितच परिपूर्ण पद्धतीने सामना फुलटास फेकून दिलाय चेंडू. झेल होता मात्र झेल देखील सुटलाय. सरळ षटकाराच्या मदतीने सामना फिनिश केलाय. प्रशांत गोलू आबा